नमस्कार शिक्षक मित्रांनो, कशा आहात? व्यवस्थित असालच. अभ्यास कसा चालू आहे मित्रांनो? सर्वांनी अभ्यास करा, एक्झाम जवळ आलेली आहे. शिक्षक मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयामधील इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासातील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत, जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया. शिक्षक मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना डॅश असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे ना? त्यांना ग्रह म्हणतात. काय म्हणतात? ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ध्यानात राहू द्या मित्रांनो, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हटले जाते? पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणतात. काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, मंगळ व गुरु यांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे, त्याला काय म्हणतात? त्यांना लघुग्रह म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? लघुग्रह. प्रश्न क्रमांक 4, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह मित्रांनो आहे बुध. कोणता ग्रह आहे? बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 5, इस्रोमार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी कोणते यान सोडवण्यात आले होते? तर 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान हे सोडवण्यात आले होते इस्रोद्वारे. अशा प्रकारे आपण मित्रांनो 5 प्रश्न पाहिलेले आहेत. चला तर मग पुढचे प्रश्न पाहूया. आणि प्रश्न क्रमांक 6, 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते? 1984 साली पहिल्यांदा राकेश शर्मा हे अवकाशामध्ये प्रथम गेले होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, MOM चा फुल फॉर्म काय आहे? मार्स ऑर्बिट मिशन हा फुल फॉर्म आहे मित्रांनो. हा एक्झाममध्ये आपल्याला आला होता, याच्या आधी फुल फॉर्म म्हणून विचारण्यात आलेला होता. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. येऊ शकतो, परत रिपीट झाला तर होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8 पहा मित्रांनो, विषुववृत्तामुळे तयार होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना काय म्हणतात? विषुववृत्तामुळे 2 समान भाग होतात मित्रांनो पृथ्वीचे, त्याला उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. उत्तर आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला काय म्हणतात? म्हणजे पृथ्वीची एक परिवलनाचा कालावधी जो असतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिभ्रमण कालावधी म्हणतात. तो 1 दिवस असतो पूर्ण. आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाच्या कालावधीला काय म्हणतात? तर 1 वर्ष म्हणतात. तेच आता मी तुम्हाला सांगितलं. परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणं आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं, हे लक्षात राहू द्या. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. तर त्याला मग चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा पृथ्वीवरील दिसणारा प्रकाशित भाग डॅश होत जातो. पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा पृथ्वीवरील दिसणारा भाग कसा होत जातो? तर कमी कमी होत जातो. प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर डॅश होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होते. म्हणजे दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे होते. हे लक्षात राहू द्या. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13 पहा मित्रांनो, पृथ्वीच्या भागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला काय म्हणतात? 13 किलोमीटरपर्यंतच्या थराला काय म्हणतात मित्रांनो? तपांबर म्हणतात. हे लक्षात राहू द्या. तपांबर. प्रश्न क्रमांक 14, बाष्प थंड होऊन त्याचे द्रव्यात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संगणन असते. कोणती क्रिया असते? ती संगणन क्रिया असते. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते मित्रांनो. काय होत असतं? बाष्पीभवन. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. मित्रांनो, प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थितरित्या वाटत असतील, असे एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, स्किप करू नका, कारण की याच्या पुढचे प्रश्न पण खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न काय पाहूया मित्रांनो, 16 नंबरचा प्रश्न, कोणत्या वर्षी मतदानाचा हक्क 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात आला? हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. ह्यावेळेस येऊ शकतो असं एक मला वाटतंय. 1988 साली मतदानाचा हक्क 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात आला. त्याच्या आधी 21 वर्षापर्यंतच्यांना मतदान करता येत होतं, त्याच्या आधीपर्यंत. त्याच्यानंतर 88मध्ये असा निर्णय झाला आणि 18 वर्षापर्यंत मुलांना, या व्यक्तींना मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 17 नंबरचा मित्रांनो, महाराष्ट्रात
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना कधी राबवण्यात आली? महाराष्ट्रामध्ये 2007मध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना राबवण्यात आली. प्रश्न क्रमांक 18 पहा मित्रांनो. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जगभरात कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा 22 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. समान उंचीचे ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस कोणती रेषा म्हणतात? हा पण प्रश्न मित्रांनो येऊन गेलेला याच्या आधी. समोच्च रेषा असे म्हणतात त्याला. समान उंचीचे ठिकाण जोडण्यासाठी मॅपमध्ये वापर केला जातो याचा. प्रश्न क्रमांक 20 पहा मित्रांनो. कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून कोणत्या पद्धतीने नकाशा काढले जातात? तर कृत्रिम उपग्रहांनी जे माहिती पाठवली जाते त्याच्याद्वारे उठावदर्शक आराखडा तयार केला जातो. म्हणजे असे नकाशा असतात मित्रांनो ते उठावदर्शक, तुम्ही पाहताच मॅपमध्ये. प्रश्न पुढचा पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. 21. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा बनवणारी संस्था कधी स्थापन झाली? 1767मध्ये भारतीय सर्वेक्षण संस्था स्थापन झाली. याचं काम आहे नकाशे बनवणे. ती माझ्या माहितीस तो उत्तराखंडमध्ये त्याचं मुख्यालय आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 पाहू. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक आहे मित्रांनो. हा पण प्रश्न येऊ शकतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा 3रा क्रमांक लागतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 24 पहा. प्रामुख्याने भारतीय महावाळवंट कोणत्या राज्यात येते? वाळवंटी प्रदेश नाही म्हणत का आपण त्याला, जे जास्त वाळवंट आहे तर राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश म्हटलं जातं राजस्थानला. 25 नंबरचा प्रश्न पहा. जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामात कोणता हंगाम म्हणतात? तर हा खरीप हंगाम असतो मित्रांनो. कोणता? जून ते ऑक्टोबरपर्यंतचा खरीप हंगाम असतो. प्रश्न क्रमांक 26 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 पहा मित्रांनो. हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 पहा. भारताचा अन्न सुरक्षा कायदा केव्हा लागू करण्यात आला? भारताचा अन्न सुरक्षा कायदा हा 2013ला लागू करण्यात आला. हे लक्षात राहू द्या. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 पहा. नैसर्गिक पदार्थ वापरून केल्या गेलेल्या शेतीला डॅश शेती म्हणतात. म्हणजे नैसर्गिक म्हणजे निसर्गात जे जास्त पदार्थ तयार होतात त्यांच्यापासून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 पहा मित्रांनो. CNGचे विस्तारित रूप काय आहे? ह्याच्यावरती प्रश्न करू शकतो मित्रांनो. त्याचं फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असं याचं फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर इन्सॅटचे विस्तारित रूप काय आहे मित्रांनो? हा पण प्रश्न याच्यावर येऊ शकतो. दरवर्षी एक तरी शॉर्ट फॉर्म विचारला तर तो फुल फॉर्म विचारला जातो मित्रांनो, हे लक्षात राहून द्या. आणि हे 5वीच्या पुस्तकामधलेच मी तुम्हाला दिलेले आहेत. हवं तर तुम्ही चेक करू शकता पुस्तकामध्ये, हे आहेतच 100%. तर इन्सॅटचा विस्तारित रूप काय मित्रांनो? इंडियन नॅशनल सॅटेलाईट. अशा प्रकारे आपण मित्रांनो 30 प्रश्न आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील किंवा महत्त्वाचे वाटले असतील. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक ऐका. याच्या पुढचे प्रश्न पण खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. चला तर मग 31 नंबरचा प्रश्न पाहूया. डॅश मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात. तर पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर करतात पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 32 पहा मित्रांनो. लखनवी चिकन, बनारसी सिल्क, काश्मीरी सिल्क, कांजीवरम, पितांबरी हे कशाचे प्रकार आहेत? असा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो 2026 TETमध्ये. हे पण तुमच्या परिसर अभ्यासमधलेच आहे 5वीच्या पुस्तकातलं. तर हे मित्रांनो साड्यांचे प्रकार आहेत, हे लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये बनारसी सिल्क, काश्मीरी सिल्क हे नाव लक्षात राहू शकतात, पण हे लखनवी चिकन हे जरा वेगळे नाव असल्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो आपण. पितांबरी पण हे पण साड्यांचेच प्रकार आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 33 पहा. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे डॅश तलाव तयार झाला आहे. तर कोणता तलाव तयार झालेला आहे माहिती का मित्रांनो? तर मायनी तलाव तयार झालेला आहे. मायनी तलाव तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा मित्रांनो. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून मायनी तलावात डॅश पक्षी स्थलांतर करून येतात. तर ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो 100%. IMP क्वेश्चन आहे. कोणता पक्षी येतो तर असा प्रश्न येऊ शकतो. तर रोहित पक्षी हा तिकडून सायबेरिया प्रदेशातून उत्तर आशियातल्या मायनी तलावात येतो पहा मित्रांनो हा. प्रश्न क्रमांक 35 पहा. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराय डॅश या नावाने ओळखल्या जातात. तर देवराय ह्या शरणवने या नावाने ओळखल्या जातात. मध्य प्रदेशातील ज्या देवराई आहेत त्या शरण या नावाने
पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 36 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. पिष्टमय पदार्थाशी डॅशचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो. तर पिष्टमय पदार्थ जे आहेत मित्रांनो, त्याचा जर आयोडीनशी संपर्क आला तर त्याला काळसर निळा रंग तयार होतो. या तुम्हाला बटाट्याचं उदाहरण आहे पहा त्याच्यामध्ये दिलेलं. ते तुम्ही पुस्तकं वाचायची गरज पडणार नाही तुम्हाला 100%. मी प्रश्न सगळेच काढले तर त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 37 पहा. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याचा पचनात डॅश बनते. तर आपण जे पिष्टमय पदार्थ खातो त्याच्या पचनातून आपल्याला शर्करा बनते, साखर बनते, शुगर, साखरेत रूपांतर होतं त्याचं, गोड असतं. प्रश्न क्रमांक 38 पहा. पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ व शर्करा यांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर त्यांना एकत्रितपणे कार्बोदके म्हणतात. लक्षात राहू द्या मित्रांनो, हा पण प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39 पहा. तेल, दूध, तूप, साय व लोणी डॅश पदार्थाची उदाहरणे आहेत. हे सगळे तेल, दूध, तूप हे स्निग्ध पदार्थाचे उदाहरणं आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 पहा. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम डॅश उपयोग होतो. हा प्रश्न कुणाचा असेल असं विचारण्यात आलेला आहे. ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम आहे, लोहाचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. पुढचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे जाऊ नका, स्किप करू नका. शेवटचे 10 क्वेश्चन इतके महत्त्वाचे आहेत की कदाचित त्याच्यातलाच 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी डॅश आवश्यक असते? प्रथिनांची आवश्यकता असते मित्रांनो. लक्षात राहू द्या, कशाची आवश्यकता असते? प्रथिनांची. प्रश्न क्रमांक 42 पहा. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे डॅश मीटर लांबीचे असतात. तर आपण प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये 7 मीटर लांबीचे लहान आतडे असतात आणि मोठाले आतडे जे आहेत ते 1.5 मीटर लांबीचे असतात. हे लक्षात राहून द्या मित्रांनो, हा पण प्रश्न येऊ शकतो, महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 43 पहा. तोंडातील प्रत्येक दाताला डॅशचे आवरण असते. एनॅमलचे आवरण असते प्रत्येक दाताला. पुढचा प्रश्न पहा. डॅश शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. चेतासंस्था हे शरीराची समन्वय राखण्याचे कार्य करते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो याच्यावरती प्रश्न, नोट करून ठेवा. परत म्हणू नका सांगितलं नव्हता इम्पॉर्टंट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 45. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत डॅश यांनी मांडले. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर हे मत महर्षी कणाद यांनी मांडलेलं आहे. लक्षात राहू द्या, पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असते मत महर्षी कणाद यांनी मांडलेलं आहे. चला तर मग पुढचे शेवटचे 5 प्रश्न पाहूया जे की महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 46 पहा. डेंग्यू पसरवणारा डास कोणता आहे? डेंग्यू कोणत्या डासामुळे पसरला जातो? एडिस एजिप्टी हे डासाचं नाव आहे मित्रांनो. तो डास डेंग्यू पसरवतो. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पहा मित्रांनो. BCG लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर BCG लस क्षयरोगासाठी दिली जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा. फंगस कोणत्या वातावरणात आढळतो? जिथं ओलसर वातावरण निर्माण होतं तिथं ओलसरपणा तिथं असतो, तिथं फंगस हा आढळतो पहा. प्रश्न क्रमांक 49 पहा. तंबाखू मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तंबाखू मुक्ती दिन 31 मे रोजी साजरा केला जातो मित्रांनो. आणि ह्या PDF मधील शेवटचा प्रश्न आहे महत्त्वाचा. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक दिन साजरा केला जातो. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पूर्ण प्रश्न महत्त्वाचे होते मित्रांनो. हे 50 प्रश्न मी तुम्हाला परिसर अभ्यास इयत्ता 5वीच्या पुस्तकातले दिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या इयत्तेचे परिसर अभ्यासचे 50 महत्त्वाचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.